सलाम, नमस्ते. माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे विशाळगडावरील अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणाच्या संबंधाने, त्या अतिक्रमणाच्या निमित्ताने अ, विशाळगडाच्या जवळच असलेल्या गजापूर या गावामध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याबाबत. विशाळगडावरील अतिक्रमण ही काही नवीन गोष्ट नाहीये संपूर्ण महाराष्ट्राला. संपूर्ण महाराष्ट्राला हे प्रकरण माहीत आहे. विशाळगडावरील एका दर्ग्याचं चित्र दाखवायचं आणि त्या दर्ग्याचं चित्र दाखवून त्याचे बॅनर बनवायचे आणि विशाळगडाचा मुक्तीसंग्राम, विशाळगड मुक्त झाला पाहिजे वगैरे या पद्धतीचे जे आहे ते बॅनर बनवायचे. या पद्धतीचे काहीतरी सोशल मीडियावरून डिझाईन जे आहेत त्या व्हायरल करायच्या, व्हिडिओज व्हायरल करायचे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा जो कार्यक्रम आहे तो गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आणि त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील बराच जो समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडलेला देखील आपल्याला दिसूनच आला. आणि ज्या गोष्टी व्हायला नको हव्या होत्या त्या गोष्टी झालेल्या आपण पाहिल्या. आपला आक्षेप विशाळगडावरील होणाऱ्या अतिक्रमणावर केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत नाहीये. अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे. मात्र त्याच्या आडून विशाळगडाच्या जवळच राहणाऱ्या गजापूर या गावामध्ये झालेल्या मुस्लिम वस्तीवर हल्ला, येथे त्या ठिकाणी झालेल्या मशिदीवरील हल्ला, त्या ठिकाणी मशिदीच्या आतमध्ये झालेला जाळपोळ, माय भगिनी यांना झालेली मारहाण, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या संपूर्णपणे निषेधार्ह आहेत आणि या गोष्टीचं कुठल्याही पद्धतीनं समर्थन होऊ शकत नाही. विशेष याचं वाटतं की युवराज छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी म्हणतात की ज्या लोकांनी हल्ले वगैरे केले तर ते उत्स्फूर्तपणे झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जे आहेत जर गुन्हा दाखल करायचा तर त्यांच्यावर नका करू, माझ्यावर गुन्हा दाखल करा. या गोष्टी विशेष आहेत. आपण विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या बाबतीत जर अभ्यास केला त्या ठिकाणी तर विशाळगडाच्या अतिक्रमणावर होणाऱ्या कारवाईच्या विरोधामध्ये तेथील मुस्लिम समाज देखील नाहीये. ते स्वतः देखील म्हणतात की अतिक्रमणावर जी आहे ती कारवाई झाली पाहिजे, ते अतिक्रमण काढलं पाहिजे. त्या ठिकाणी दर्ग्याच्या अनुषंगाने खादिम लोकांनी जी काही दुकान म्हणा, त्या ठिकाणी जी काही घरं म्हणा राहण्यासाठी लोकांना, येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी जी काही घरं बांधलेली आहेत म्हणा, त्या सगळ्यांवर आक्षेप तिथल्या मुस्लिम समाजाचा देखील आहे. तर त्याच्यावर कारवाई होण्याबाबतीत कोणाचा कुठल्याही पद्धतीचा आक्षेप नाहीये. त्या ठिकाणी न्यायप्रविष्ट जे आहे ते स्वतः त्या ठिकाणी काल युवराज छत्रपती संभाजी महाराज जे आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बोलले की 158 त्या ठिकाणी जे आहेत ते अतिक्रमण आहेत, त्यातले 6 आणि 7 जे आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत. मग ह्या सोडून त्या बाकीच्या गोष्टींवर कारवाई करण्याला कोणीही थांबवलेलं नाही. आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या कारवाई का झाल्या नाही? त्या कारवाया या पद्धतीनं काहीतरी मुवमेंट व्हावी, या पद्धतीनं काहीतरी ऍक्टिव्हिटी व्हावी, याच्यासाठी काहीतरी थांबवण्यात आल्या होत्या का? हा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. विशाळगडावर जी काही अतिक्रमण आहेत ती हिंदूंची देखील आहेत आणि मुस्लिमांची देखील आहेत. खुद्द काल छत्रपती संभाजी महाराज बोलताना बोलले की त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं जे अतिक्रमण आहे त्या अनिल पाटील या व्यक्तीचं जे आहे ते दुकान त्या ठिकाणी तोडण्यात आलं. याचाच अर्थ तो जो अतिक्रमणाचा जो मुद्दा आहे हा हिंदू मुस्लिमांशी निगडीत नाहीये. त्याच्यासोबत त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की त्या ठिकाणी वसीम मोमीन नावाचे मुस्लिम आणि त्यांच्यासोबत काहीतरी 40 ते 50 मुस्लिम जे आहेत ते त्या ठिकाणी आले त्या आंदोलनामध्ये. याचाच अर्थ त्या आंदोलनाला देखील मुस्लिम समाजातील खूप साऱ्या लोकांचा पाठिंबा होता. त्याच्याही पलीकडे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांनी ही देखील गोष्ट सांगितली की त्या ठिकाणी कल्पेश पाटील नावाचे एक व्यक्ती आहेत, ज्या व्यक्तीचं त्या ठिकाणी जे आहे एक दुकान आहे त्या ठिकाणी आणि त्याने देखील कोर्टामध्ये जे आहे ती याचिका त्याच्या संदर्भामध्ये जी आहे ती दाखल केलेली आहे आणि तो देखील त्याचा जो मुद्दा आहे तो देखील न्यायप्रविष्ट आहे. आता हा विषय धार्मिक नाहीये, हा विषय कुठला हिंदू मुस्लिम म्हणा किंवा कुठल्याही धार्मिक विद्वेषाचा नाही असं स्वतः छत्रपती संभाजी महाराज म्हणतात. त्यांच्यासोबत मुस्लिम आलेले देखील ते सांगतात. मात्र त्या ठिकाणी दगडफेक ज्या ठिकाणी झाली, ज्या ठिकाणी घरांची जाळपोळ झाली, ज्या ठिकाणी मशिदीवर हल्ले झाले, मशिदीच्या आतमध्ये जाळपोळ झाला, स्त्रियांना त्या ठिकाणी मारहाण झाली, ती सगळी मारहाण कोणाला झाली? ती फक्त मुस्लिम समाजातल्या लोकांना झाली. की त्या ठिकाणी अनिल पाटील यांचं जे काही त्या ठिकाणी अतिक्रमण होतं त्यांचं घर जाळण्यात आलं का? ज्या ठिकाणी ते कल्पेश पाटील यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्यांच्या बाबतीमध्ये त्या गोष्टी झाल्या का? तर नाही झाल्या. हा मुद्दा धार्मिक ह्याच्याकडे का वळवण्यात आला? काल छत्रपती संभाजी महाराज यांनी ती भूमिका मांडली. त्याच्या अगोदर देखील बऱ्याचदा ते विशाळगडाचा जो मुक्ती वगैरे आहे या विषयावर ते बोलले. मी स्वतःही त्या ठिकाणी रायगडवर राज्याभिषेकाच्या दिवशी उपस्थित होते. त्या ठिकाणी देखील त्यांनी विशाळगडाचा जो आहे तो मुद्दा मांडला. या सगळ्या वेळी देखील त्यांनी या गोष्टी का सांगितल्या नाही की हा मुद्दा हा धर्माशी निगडीत नाहीये, की हा त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दोघांचा अतिक्रमण आहे
आणि दोघांची अतिक्रमणं जी आहेत ती काढली पाहिजेत. मात्र हा विषय पूर्णपणे दर्ग्याचा फोटो दाखवून एकांगी जो आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून, भाषणांच्या माध्यमातून आणि एकूणच ही विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या बाबतीतली जी काही चळवळ उभी करण्याचा प्रयत्न निर्माण केला गेला, त्या सगळ्या चळवळीमध्ये देखील हा जो काही मुद्दा आहे हा एकांगी आणि हा मुस्लिमांच्याच रिलेटेड आहे अशा पद्धतीने मांडण्यात आला. आता प्रश्न हा होतो की विशाळगड जो आहे तो त्या ठिकाणी अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे. मात्र असं अतिक्रमण हे फक्त काही विशाळगडावर आहे का? तर नाही, असाही काही विषय नाहीये. त्या ठिकाणी प्रतापगड, ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर आहे आणि ज्या अफजल खानाच्या कबरीवर अतिक्रमण होतं असं त्या ठिकाणी सांगून ते सगळं अतिक्रमण काढलं गेलं, त्याचं देखील समर्थन मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रातील आणि देशभरातील मुस्लिमांनी त्या ठिकाणी केलं की अफजल खान कोण आहे? अफजल खान हा स्वराज्याचा शत्रू आहे. त्याच्या कबरीवर जर अतिक्रमण वगैरे होत असेल तर ते काढलं पाहिजे. ते अतिक्रमण काढल्यानंतर देखील महाराष्ट्रातून कोणाचीही कुठल्याही पद्धतीनं आक्षेप घेतला गेला नाही. त्याच वेळी प्रतापगड किल्ल्यावरचं का अतिक्रमण काढलं गेलं नाही हा प्रश्न त्या ठिकाणी कोणीही विचारला नाही. इव्हन युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना माझं आव्हान आहे की त्यांना मी सॅटेलाइट व्ह्यू जो आहे तो प्रतापगडवरचा दाखवतो, त्यांनाच नाही, त्यांच्या अनुषंगाने प्रत्येक शिवप्रेमीने, शिवभक्ताने प्रतापगडावरचं अतिक्रमण पाहावं. ज्या बुरुजाचा फोटो ते सोशल मीडियावर व्हायरल करतात, तो बुरुज सोडून प्रतापगडावर बऱ्याच गोष्टी आहेत, त्या देखील व्हायरल करा. ज्यावेळी तुम्ही प्रतापगडावरच्या शिवस्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याकडे तुम्ही जाता, ते कुठल्या गर्दीमधून जाता, किती दुकानं आहेत त्या ठिकाणी किती घरं आहेत, याचा कधी या गोष्टी कधी तुम्ही सोशल मीडियावर मांडल्यात? ते अतिक्रमण कधी तुम्ही सोशल मीडियावर दाखवले? का दाखवलं नाही? कारण ते मुस्लिमांशी रिलेटेड नाही म्हणून का? तर मी तेच वारंवार सांगतोय की विशाळगडावरचा अतिक्रमणाविरोधातली जी आपली चळवळ आहे ती पूर्णपणे पोकळ आहे आणि ती फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाचा द्वेष करण्यासाठी जी आहे ती राज्यभर वापरली जाते. अतिक्रमणाचं कोणाला समर्थन आहे का? नाही. अतिक्रमण काढलंच पाहिजे. मात्र अतिक्रमण हे फक्त विशाळगडावर आहे का? तर नाही. प्रतापगडावर देखील प्रचंड असं अतिक्रमण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या अतिक्रमणाविषयी का बोलत नाही? प्रतापगडावर गेल्यावर सूर्याचा प्रकाश देखील खाली येत नाही एवढं अतिक्रमण त्या ठिकाणी आहे, जे सॅटेलाइटच्या व्ह्यू मधनं मी तुम्हाला दाखवलं. बरं, फक्त प्रतापगडावर या गोष्टी आहेत का? तर नाही. तुम्ही साताऱ्यामधल्या सज्जनगडावर या. सज्जनगडावर आल्यानंतर त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे. ती समाधी जी आहे ती अगोदरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने बांधकाम केलं गेलं होतं त्या पद्धतीचे आहे का? तर नाही. त्याच्यावर देखील नवीन बांधकाम त्या समाधीवर झालेलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सज्जनगडावर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये घरांचं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे. त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय जो आहे ते राहण्याची वगैरे सोय जी आहे ती केली जाते. या सगळ्या गोष्टी कोणाच्या आशीर्वादाने केल्या जातात? कोण याला खतपाणी घालतं? त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज त्याच पद्धतीने, ज्या पद्धतीने ते विशाळगडावर ज्या पद्धतीने भाऊक झाले, त्या पद्धतीने ते भाऊक सज्जनगडावर होतील का? त्या पद्धतीने ते भाऊक प्रतापगडावर होतील का? जर होणार नसतील तर का होणार नाही हे देखील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा एक कडवट मावळा म्हणून मी त्यांना जो आहे हा प्रश्न विचारतो. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही सिंहगडावर या. सिंहगडावर अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये कित्येकदा त्या ठिकाणी मिटिंगा झालेल्या आहेत. कित्येकदा त्या ठिकाणी अतिक्रमण काढावं म्हणून त्या ठिकाणी निवेदनं दिली गेली आहेत. सिंहगडावरचे अतिक्रमण कुठे गेलेले आहेत? सिंहगडावर एका दुकानदाराने त्या ठिकाणी 10-10, 15-15 गुंठे, 5-5 गुंठे क्षेत्र जे आहे ते त्या ठिकाणी अडवलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते जेवायला बसवतात. आपण स्वतःही त्या सगळ्या गोष्टी, जे लोक सिंहगडावर जातात त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पाहत असतात. त्याच्याही पलीकडे जाऊन आकाशवाणीच्या ज्या आहेत त्या ठिकाणी बांधकाम त्या ठिकाणी सिंहगडावर आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन इतर अनेक दुकानदारांचे, व्यावसायिकांचे जे त्या ठिकाणी आहेत ती ठेले जे आहेत ते वेगवेगळे त्या ठिकाणी आहेत. त्याच्यावर का आक्षेप घेत नाही? त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जे आहे ते कुठल्याही पद्धतीची मुवमेंट निर्माण होत नाही. माझी विनंती आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी करावे. त्या ठिकाणी युवराज छत्रपती संभाजी महाराज जे आहे ते मुवमेंट घेऊन त्या ठिकाणी दगडफेक वगैरे जे आहे ते करण्याला समर्थन करतील का? त्या ठिकाणी दुकानदारांना मारहाण करण्याला समर्थन करतील का? त्या ठिकाणी जाळपोळ होण्याला समर्थन करतील का? याची देखील जी आहे या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. अतिक्रमण हा मानवी समाज व्यवस्थेतला एक अविभाज्य घटक होऊन बसलेला आहे. अतिक्रमण हा काही खूप मोठा विषय नाहीये. आज कित्येक ठिकाणी जे आहेत ते अतिक्रमण झालेली आहेत. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रासारख्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातले 99% जरी धार्मिक स्थळं जरी फिरलात, तुम्ही कुठलीही असू द्या, मती हिंदूंची असू द्या, मुस्लिमांच्या असू द्या, शिखांची असू द्या, त्या ठिकाणी बौद्धांचे असू द्या, ख्रिश्चनांचे असू द्या, कुठल्याही त्या ठिकाणी जे आहे ते धार्मिक स्थळांवर आपण भेट द्या, ज्या ठिकाणी सलग जी आहे ती लोकांची ये जा चालू असते, अशा ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला लोकांनी अतिक्रमण केलेली दिसतील.
मग तुम्ही मंदिरांच्या ठिकाणी जा, मग तुम्ही दर्ग्यांच्या ठिकाणी जा, मग तुम्ही गुरुद्वारांच्या ठिकाणी जा. त्या त्या ठिकाणी जे आहे लोकांनी व्यवसायाच्या उद्देशातून 4 पैसे मिळतील, आपलं पोट भरेल, आपलं घर चालेल, या उद्देशाने लोकांनी जे आहे ते अतिक्रमण केलेलं आहे. याचा अर्थ लोकांचा काहीतरी वाईट उद्देश असतो, काहीतरी त्या ठिकाणी बळकावणे वगैरे हा उद्देश असतो, अशातला काही भाग नसतो. आणि कित्येक ज्या ठिकाणी आहेत ते अतिक्रमण ज्याला आपण म्हणतो, ती पिढ्यानपिढ्या जी आहेत, तो लोक त्या ठिकाणी राहतात, पिढ्यानपिढ्या. आता त्या ठिकाणी जे दर्गा आहेत, मग ती विशाळगडावरची दर्गा असू द्या, मग ती चंदनवंदन या ठिकाणची जी दर्गा असू द्या, या दर्गाच्या निमित्ताने हजारो भाविक जे आहेत ते त्या ठिकाणी येतात. आता ते भाविक येतात, मग त्या भाविकांना त्या ठिकाणी देण्यासाठी, काही फुले वाहण्यासाठी, राहण्यासाठी, याच्या सोयीच्या अनुषंगाने जे आहेत त्या ठिकाणी अतिक्रमणं झालेली आहेत. काही हेतू परस्पर कोणीतरी जाऊन डायरेक्ट घरं वगैरे त्या ठिकाणी मांडलीत, अशातला काही भाग नाही ना. अशातला काही भाग असेल तर ते देखील सांगावं. नक्कीच त्या ठिकाणी ज्या कोंबडी, बकरी वगैरे ह्या ज्या काही कापले वगैरे जात होते, त्याने जी काही घाण त्या ठिकाणी निर्माण होत होती, त्या सगळ्या गोष्टींचा विरोधच. आणि त्या गोष्टींवर कोर्टाने जो आहे तो त्या ठिकाणी स्टे आणला होता, की त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या अशा गोष्टी होणार नाही. त्याच निमित्ताने त्या ठिकाणी दारूच्या पार्ट्या वगैरे व्हायच्या, त्या ठिकाणी गांजा वगैरे ओढले जायचे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निषेधार्ह आहे. मात्र हे करणारा समाज कुठला होता, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हे कोण करायचं त्या ठिकाणी आणि कोण त्या गोष्टीला खतपाणी घालायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टी समोर येऊनच दिल्या नाहीत, या सगळ्या गोष्टींवर बोललंच गेलं नाही. आणि फक्त बोललं कशावर जातंय, तर ती एक दर्ग्याचा तो एक फोटो फक्त दाखवायचा, त्या दर्ग्याच्या अतिक्रमणापुरतं मर्यादित आहे का? ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जे आहे ते कालच्या पत्रकार परिषदेमध्ये गेले, की जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, न्यायप्रविष्ट म्हणजे काय, ती दर्गा न्यायप्रविष्ट आहे, ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, ते सोडून इतर अतिक्रमणं काढली नाहीत. त्याच्यासाठी हा सगळा गोंधळ जो आहे तो काल घालण्यात आला. आणि बरं, त्या गोष्टीला देखील जर अहिंसावादी असेल त्या गोष्टी, तर त्या गोष्टीला पूर्णपणे समर्थनच आहे. आम्ही स्वतः देखील तुमच्यासोबत त्याच्यामध्ये आहोत. मात्र तिथे गेल्यानंतर होतं काय? तिथे त्या ठिकाणी गाझापूर या गावामध्ये, ज्या गावाचा कशाशी काहीही संबंध नाही, त्या गावामध्ये जातात लोक. त्या ठिकाणी 25 ते 30 घरं जी आहेत ती त्या 25 ते 30 घरांवर त्या ठिकाणी हल्ले होतात. त्या ठिकाणी 1-2 घरं जी आहेत ती जाळल्या जातात. साधारण 70 ते 80 वाहनं जाळली जातात. त्या ठिकाणी मशिदींवर चढलं जातं. मशिदींवर त्या ठिकाणी जे आहे ते हातोड्याने वगैरे जे आहेत ते हल्ले केले जातात. मशिदीच्या आतमध्ये घुसलं जातं. मशिदीच्या आतमध्ये जाळपोळ केला जातो. अरे हे कुठलं शिवप्रेम आहे आणि कुठली रामभक्ती आहे, हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर गुन्हे दाखल होत असताना युवराज छत्रपती संभाजीराजे म्हणतात, की त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका, गुन्हा दाखल करायचा तर माझ्यावर करा. याचा अर्थ काय आहे नक्की? त्या गोष्टी सगळ्या तुमच्या सांगण्याने झाल्यात का, असं समजायचं का? हा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींना पडलाय. आणि आज तमाम शिवप्रेमी तुमच्या या सगळ्या भूमिकेबाबतीत संदिग्ध आहे पूर्णपणे. आपण आपली भूमिका उघडपणे येऊन मांडली पाहिजे, त्या घटनेचा निषेध केला पाहिजे. एक छत्रपतींचे जे आहेत ते वंशज या नात्याने तुम्ही त्या ठिकाणी भेट दिली पाहिजे. जी गोष्ट छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे जे विद्यमान खासदार आहेत ते त्या ठिकाणी करतात, त्या गोष्टी युवराज छत्रपती राजे यांच्याकडून जी आहे ती अपेक्षित होती, की ते त्या ठिकाणी होते, त्यांनी त्या ठिकाणी भेट द्यायला हवी होती, त्यांनी त्या गोष्टी थांबवायला हव्या होता. आणि हा आमच्या आंदोलनाचा भाग नाही असं त्या ठिकाणी जाहीर करायला पाहिजे होतं. मात्र ते बोलतात काय, की या गोष्टी झाल्या कशामुळे? अरे तो आंदोलनाचा भागच नव्हता, तो अतिक्रमणाचा भागच नव्हता. गेले पिढ्यानपिढ्या ते स्थानिक त्या ठिकाणी जे महाराष्ट्रातले मुस्लिम आहेत, जे मराठी भाषिक आहेत, त्या मुस्लिमांच्या घरावर जे आहेत ते हल्ले झालेले आहेत. आणि या गोष्टीवर गुन्हा दाखल व्हायचा सोडून युवराज छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, की गुन्हे दाखल करायचे ते माझ्यावर करा. ही गोष्ट खरंच म्हणजे विशेष आणि लाजिरवाणी गोष्ट आहे, की अशा पद्धतीने जे आहे ते वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात. त्याच्याही पलीकडे जाऊन वेगवेगळ्या किल्ल्यांवरच्या अतिक्रमण वगैरे याच्याविषयी तर मी बोललेलोच आहे आपल्याला. त्या ठिकाणी हजरत सय्यद मलिक रेहान मीरा साहेब यांची जी दर्गा आहे ती 12व्या शतकापासून त्या ठिकाणी दर्गा आहे. ती दर्गा काय आज आहे का? 12व्या शतकापासूनची जी दर्गा आहे त्याचे 400 वर्षापूर्वीचे जे आहेत ते रेफरन्स देखील मिळतात त्या ठिकाणी. पेशव्यांच्या काळातले देखील रेफरन्स मिळतात त्या ठिकाणी. ती दर्गा जी आहे ती आत्ताची दर्गा नाहीये, नवीन बांधकाम गेल्या 30-40 वर्षातलं आहे, अशातलाही काही भाग नाही. ती दर्गा जुनी आहे आणि उर्स देखील तिथे आधीपासूनच त्या ठिकाणी उर्स होतो, हे देखील त्या ठिकाणी सिद्ध होत आहे. एव्हन तुम्ही चंदनवंदन ते किल्ल्याचे जे काही आता नव्याने त्याचे व्हिडिओ जे आहे त्याच्याविषयी काहीतरी भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचेही रेफरन्स जे आहेत ते समोर आलेले आहेत, की त्याला देखील दिवाबत्तीला आणि उर्स वगैरे ह्याच्यासाठी जे आहे ते त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्याच्या सनद जे आहेत त्या उपलब्ध आहेत. मग आता या सगळ्या जे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी एक संस्कृती जे आपण म्हणतो, की छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि त्या ठिकाणी सर्व धर्मीयांना सोबत घेऊन जे आहे ते स्वराज्य स्थापन केलं. आणि त्याच्या ज्या काही निशाणी म्हणा, त्याचे जी काही चिन्ह म्हणा, त्याची जी काही प्रतीकं म्हणा, ही छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर महादेवाची मंदिरं आहेत, हनुमानाची मंदिरं आहेत, त्या ठिकाणी भवानी मातेची मंदिरं आहेत, गणपतीची मंदिरं आहेत.
आणि त्याच ठिकाणी जर दर्गा असेल तर काय प्रॉब्लेम झाला? हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. आणि मग ते दर्गा त्या ठिकाणी समानतेचं, त्या ठिकाणी सर्व धर्म सहिष्णुतेचं प्रतीक दिसत नाही आपल्याला, वाटत नाही आपल्याला. हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि ह्या विषयावरून जे काही भडकावण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांनी देखील, तुम्ही म्हणताय ना चर्चा झाली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवर बोललं गेलं पाहिजे. मी तयार आहे बोलायला, तुम्ही या समोर मित्र म्हणतो. आणि मला बघायचं तुमच्यामध्ये किती हिंमत आहे की तुम्ही प्रतापगडावर कधी जाताय. त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याची त्या ठिकाणी जे आहे कायदेशीर सगळ्या गोष्टी मंजूर करून ज्या ठिकाणी अतिक्रमण जे आहे अफजल खानाच्या कबरीवरचं उठवलं, चांगली गोष्ट केली, त्याचं समर्थन आहे. ज्या पद्धतीनं आता विशाळगडावर ज्या गोष्टी करण्यात आल्या, हिंसेचं समर्थन नाही, मात्र अतिक्रमण काढण्याचं जे आहे ते समर्थन आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही प्रतापगडावर जे आहे ते करण्यासाठी पुढे या. त्याच पद्धतीनं सज्जनगडावर जे आहे ते करण्यासाठी पुढे या. त्याच पद्धतीनं तुम्ही जे आहे ते सिंहगडावर करण्यासाठी पुढे या. आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर आणि किल्ल्यांच्या खाली जी काही अतिक्रमणं झाली ती अतिक्रमणं काढण्यासाठी पुढे या. मला तुमच्यातलं शिवप्रेम, मला तुमच्यातली शिवभक्ती जी आहे ती बघायची. मला तुमच्यातला पोकळ एक धार्मिक द्वेष जो आहे तो बघायचा नाहीये, जो तुम्ही राजकारणासाठी वापरताय. याच अनुषंगाने मला मुस्लिम समाजाला देखील काही गोष्टी सांगायच्यात की मी आजपर्यंत 63 किल्ले फिरलेलो आहे. एवढे किल्ले फिरत असताना मी आजपर्यंत किल्ल्यांवर महादेवाची मंदिरं पाहिलेली आहेत, त्या ठिकाणी भवानी मातेचं पाहिलेलं आहे, हनुमंताचं पाहिलेलं आहे, गणपतीचं पाहिलेलं आहे आणि वेगवेगळ्या देवी देवतांची मंदिरं मी किल्ल्यावर पाहिलेली आहे. त्याच सोबत मी किल्ल्यांवर दर्गा देखील पाहिलेले आहे, मशीद देखील पाहिलेली आहे. मात्र तुम्हाला 2 गोष्टींमधला फरक एक सांगतो तुम्ही, की तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर गेला तर त्या ठिकाणी मंदिरांची कुठल्याही पद्धतीची डेव्हलपमेंट झालेली नाही. ती मंदिरं त्याच अवस्थेत, प्राचीन अवस्थेत गेल्या 300, 350, 500, 600 वर्ष जी काही आहेत त्याच अवस्थेमध्ये आत्ता देखील आहेत. आता तुम्ही याच पद्धतीनं जर तुम्ही किल्ल्यांवरील काही दर्गा पाहिले, जसे काही विशाळगड घ्या, तुम्ही चंदनवंदन घ्या, त्यांचं जे बांधकाम आहे त्याचं डेव्हलपमेंट जी आहे ती झालेली आहे. आता त्याच्यामुळे होतंय काय, की त्याचं जे प्राचीनत्व होतं, जो प्राचीनपणा होता, जे 350, 400 वर्ष, 500 वर्ष, 600, 700 वर्षापूर्वी त्याचं जे काही बांधकाम होतं, ते तेवढ्या जुन्या त्या वाटत नाही. हा त्या तुमचा डेव्हलपमेंट करण्याचा ड्रॉबॅक आहे सगळ्यात मोठा. आता याच्यामध्ये सुटलंय कुठली दर्गा, तुम्हाला मी माझ्या निदर्शनास आलेली दर्गा जी आहे ती लोहगड, मावळ तालुक्यामधली जी लोहगड किल्ल्यावरची जी काही दर्गा आहे ती दर्गा आपण पहा. ती दर्गा पूर्णपणे दगडी बांधकाम आहे, दगडामध्ये आहे. त्या ठिकाणी देखील जे आहे ते भाविक येतात त्या ठिकाणी. आता ती दर्गा प्राचीन दिसून येते. आता ती प्राचीन दिसून येते ह्याच्यामुळे काय होतं, की ती जुनच बांधकाम आहे हे समजून येतं. त्याच्यावर कोणी आक्षेप घेत नाही. आता तुम्ही एखाद्या त्या ठिकाणी प्राचीन दर्ग्याचं जर डेव्हलपमेंट केली, त्याचं प्राचीनत्वच संपून टाकलं, तर ते नवीनच दिसणार आहे. त्याच्यामुळे गैरसमज निर्माण करणं जास्त सोपं जाणार आहे. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती म्हणा, आव्हान म्हणा, की ज्या ज्या ठिकाणी दर्गा आहे, ज्या ज्या ठिकाणी मशिदी आहेत, त्याचं प्राचीनत्व तसंच टिकवून ठेवा. आणि तुम्ही त्या ठिकाणी बांधकाम करता तर त्या बांधकामांना परवानगी कोण देता, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पुरातत्व विभागाकडून म्हणा किंवा महाराष्ट्र शासनाकडून म्हणा, आपल्याला त्या ठिकाणची जी आहे ती परवानगी मिळते का? आता बरेच जण गेल्या 1-2 दिवसापासून मला मेसेज करतात की तुमची भूमिका या विषयावर मांडा. काही जण माझे जे काही वैचारिक समर्थक आहेत, ते वैचारिक समर्थकांना म्हणतात की तुमचे जे पैगंबर शेख आहेत ते काय करतात. अहो, पैगंबर शेख काय करतात हे विचारण्यापेक्षा आहे ना, तुम्ही त्या ठिकाणी वक्फ बोर्ड काय माशा मारताय का हे विचारा ना. आता विशाळगडावरची दर्गा जी आहे ती वक्फ बोर्डमध्ये रजिस्टर आहे. चंदनवंदनची जी दर्गा आहे ती वक्फ बोर्डमध्ये रजिस्टर आहे. मग वक्फ बोर्ड काय झक मारतंय का अशा वेळी? ज्यावेळी त्या ठिकाणी कारवाईला लोक येतात, त्या ठिकाणी कारवाई करण्यासारखे आंदोलनं वगैरे होतात, वक्फ बोर्डने एखादी पत्रकार परिषद घ्यावी. पत्रकार परिषदेमधून आपली भूमिका मांडावी की ही जी दर्गा आहे या ठिकाणी वक्फ बोर्डमध्ये रजिस्टर आहे. ही जी चंदनवंदनची दर्गा आहे ती वक्फ बोर्डमध्ये रजिस्टर आहे. वक्फ बोर्डमध्ये रजिस्टर आहे याचा अर्थ ती महाराष्ट्र शासनाकडे रजिस्टर आहे. मग या गोष्टी तुम्ही समोर येऊन का सांगत नाही की या बांधकामाला परवानगी कशी काय मिळाली? तुम्ही काय फक्त त्या ठिकाणी रजिस्टर करून घेण्यासाठी आणि त्या रजिस्टर करण्यासाठी जे काही गोष्टी प्रोसिजर करण्यासाठी तुम्ही बसलेले आहात का त्या ठिकाणी? मला बऱ्याच गोष्टी बोलायच्यात खरं तर, पण तुमचा हा हरामखोरपणा जो आहे तो हरामखोरपणा सगळ्यात पहिल्यांदा थोडा. ज्या ज्या ठिकाणी कारवाया होत्या, ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण म्हणून सांगितलं जातं, ज्या गोष्टी वक्फ बोर्डमध्ये रजिस्टर असून देखील अतिक्रमण आहे असं म्हणून सांगितलं जातं, त्या ठिकाणी तुम्ही काय करता? तुम्ही काय झकमाऱ्या करत असता? तुम्ही का समोर येत नाही आणि बोलत नाही की हे जे आहे हे अतिक्रमण नाहीये, हे वक्फ बोर्डमध्ये रजिस्टर आहे, कायदेशीररित्या रजिस्टर आहे, याची कागदपत्र आमच्याकडे आहेत. या गोष्टी तुम्ही माध्यमांच्या समोर येऊन संपूर्ण महाराष्ट्राला का सांगत नाही? हा प्रश्न माझ्यावर टीका करणाऱ्यांनी वक्फ बोर्डला अगोदर विचारावा. ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे. माझी एक सामाजिक जबाबदारी जी आहे ते प्रश्न निर्माण करण्याची, या सगळ्यातनं काही सोल्युशन, मध्यम मार्ग काढण्याची, ती मी जबाबदारी जी आहे ती पार पाडतच असतो. मात्र कायदेशीर ज्या गोष्टी, ज्यांच्याकडे कागदपत्र या गोष्टीच्या आहेत, त्यांनी अधिकृतरित्या या गोष्टी, या भूमिका ज्या आहेत त्या जाहीर केल्या पाहिजेत. ते न करता बाकीच्याच काहीतरी उठाठेवी करायच्या, माशा मारायच्या. वक्फ बोर्ड कुठे जातं या सगळ्या प्रकरणांमध्ये? वक्फ बोर्डचे अध्यक्ष, वक्फ बोर्डचे जे काही लोक आहेत ते कुठे असतात अशा वेळी? हा प्रश्न तुम्ही उपस्थित करा.
विशाळगडाच्या प्रकरणाला चंदनवंदनचं आता नव्याने प्रकरण येत आहे. या प्रकरणामध्ये वक्फ कुठे आहे हा प्रश्न महाराष्ट्रातल्या मुस्लिमांनी वक्फ बोर्डला विचारायला हवा. आणि ते जर विचारत नसतील तर मला कृपया प्रश्न विचारू नका. मला माहिती आहे मला काय करायचं काय नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन छत्रपती संभाजी महाराज जे आहे काल बोलताना म्हणाले की विशाळगडावर जो आहे तो यासीन भटकळ 7 दिवस होता. आम्हाला पहिल्यांदाच कळले की विशाळगडावर यासीन भटकळ 7 दिवस होता. मग विशाळगडावर जर यासीन भटकळ 7 दिवस होता तर 7 दिवसामध्ये ज्या पद्धतीने आता आपण 2000-3000 लोक घेऊन त्या ठिकाणी गेले त्याच पद्धतीने 2-4000 लोक घेऊन जायचं होतं त्या ठिकाणी. आम्ही पण आलो असतो. आम्हालाही बोलवायचं होतं जर तुम्हाला खबर मिळाली होती की एक आतंकवादी त्या ठिकाणी विशाळगडावर राहतोय. आता हा विषय कुठून आला आणि कशासाठी मांडला गेलेला आहे? यासीन भटकळ आणि त्या अतिक्रमणाचा काय संबंध? यासीन भटकळ काय अतिक्रमण करायला आला होता का अतिक्रमण तोडायला आला होता? या सगळ्या प्रकरणाची जी आहे ती पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. आणि या गोष्टी ज्यांना ज्यांना माहिती होत्या त्यांनी त्या गोष्टी का लपवल्या या गोष्टीची देखील चौकशी झाली पाहिजे. की जर आज या ठिकाणी यासीन भटकळ सारखा आतंकवादी जो आहे ज्यांनी कित्येक ठिकाणी बॉम्बलास्ट केलेले आहेत, कित्येक लोकांच्या मरणाला जो कारणीभूत आहे तो त्या ठिकाणी येऊन 7 दिवस राहतो, त्या गोष्टी एवढ्या दिवस का लपवल्या जातात हा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला पाहिजे. आणि हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे अशी देखील या निमित्ताने जी आहे ती मी मागणी करतो. त्याच्याही पलीकडे जाऊन आज आपण पाहतो की मी बऱ्याचदा काही ठिकाणी जे आहे ते वाचलं आहे की महापुरुषांचे जे अनुयायी आहेत ते महापुरुषांचे अनुयायी त्यांच्या विचारांचा पराभव करतात. मात्र आज पहिल्यांदा मी पाहतोय की महापुरुषांचे जे वंशज आहेत ते देखील महापुरुषांच्या विचारांचा जो आहे तो पराभव करताना मी पाहतोय. मला वाईट वाटतंय मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जो आहे तो निष्ठावंत मावळा म्हणून मला खूप या गोष्टींचा वाईट वाटतंय की या गोष्टी ज्या आहेत त्या कानावर पडतात की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेतलं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मीयांना सोबत घेतलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्या ठिकाणी एका गावामध्ये मुस्लिम वस्तीमध्ये ज्यांचा कशाशी काही संबंध नव्हता, ज्यांची या महाराष्ट्राची जी आहे ती नाळ जोडलेली आहे, जे कोल्हापूरचे स्थानिक आहेत त्यांच्या घरावर हल्ले होतात. फक्त हल्लेच होत नाही तर घरं जाळली जातात. त्या ठिकाणी घरातल्या माया बहिणींना मारलं जातं. त्या ठिकाणी जे आहे धार्मिक स्थळावर मशिदीवर चढलं जातं, मशिदीची तोडफोड करण्यात येते. त्या ठिकाणी खरं तर मशिदींवर जो आहे तो भगवा स्वाभिमानाने अभिमानाने आनंदाने जो आहे तो फडकावला गेला पाहिजे खरं तर. मात्र त्या ठिकाणी द्वेषाचं प्रतीक जे आहे ते त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला गेला यांच्याकडून. त्याच्याही पलीकडे मशिदीमध्ये जाऊन जे आहे ती जाळपोळ करण्यात आली. या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठल्या परिप्रेक्षामध्ये बसवणार आहात, कुठल्या इतिहासाच्या पानामध्ये जे आहेत त्या गोष्टी बसवणार आहात हा प्रश्न माझ्यासारख्या मावळ्याला पडतो. ज्यावेळी आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या किल्ल्यांवर त्या ठिकाणी मशिदी आहेत, वेगवेगळ्या किल्ल्यांवर त्या ठिकाणी दर्गा आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि विविध धर्मीयांचं त्या ठिकाणी राज्य उभं केलं. याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि धर्मीयांना स्वीकारलंच, परंतु त्यांच्या प्रथा परंपरा संस्कृती यांना देखील स्वीकारलं. हे देखील आपण तितकंच मान्य केलं पाहिजे. त्या प्रथा परंपरा आणि संस्कृती सोडून कुठल्याही लोकांना स्वीकारता येत नसतं ज्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये केल्या. आणि त्याच्याचमुळे आज गावागावामध्ये कुठल्याही ठिकाणी जा छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर लोक घेतात, अजून देखील डोक्यावर लोक घेतात. आणि आज देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच मलाही हा प्रश्न विचारायचा की ज्या गोष्टी गजापूरमध्ये घडल्या त्या कुठल्या इतिहासाच्या पानामध्ये त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण शोधणार आहात की अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्या ठिकाणी आपण शाहिस्तेखानाची ज्यावेळी बोटे छाटण्यात आली त्यावेळी शाहिस्तेखान त्या ठिकाणाहून पळून गेला. पुण्यामध्ये लाल महालातून शाहिस्तेखान पळून गेला आणि त्यावेळी शाहिस्तेखानाची जी मुलगी आहे ती लाल महालामध्येच राहिली. तर शाहिस्तेखानाची बायको शाहिस्तेखानाच्या बायकोला विचारतो की मुलगी कुठे आहे, तर शाहिस्तेखानाची बायको म्हणते की मुलगी आतमध्येच राहिली. मग शाहिस्तेखान म्हणतो की आतमध्ये कोण आहे, तर शाहिस्तेखानाची बायको म्हणते की आतमध्ये शिवाजी आहे. त्यानंतर शाहिस्तेखान म्हणतो शिवाजी आतमध्ये आहे तर घाबरण्याचं कारण नाही, तो माता भगिनींना त्रास देत नाही, तो माता भगिनींवर तलवार उचलत नाही, त्यांच्यावर अन्याय करत नाही. हे शब्द शाहिस्तेखानाचे आहेत. या गोष्टी कुठल्या अंगाने तुम्ही सांगणार आहात? त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही ज्यावेळी भिवंडीच्या सरदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे उभे करण्यात आली त्यावेळी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला साडी तोळीचा मान देऊन त्या ठिकाणी म्हणाले की अशीच आमची आई असती तर असेच आम्ही सुंदर निपजलो असतो. अशा पद्धतीचे शब्द छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. आणि त्या भिवंडीच्या सरदाराच्या सुनेचा मान सन्मान करून तिला परत पाठवणारे छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही कुठल्या तोंडाने सांगणार आहात हा माझा प्रश्न आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कृपा करून घेऊ नका अशा ठिकाणी, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखंड इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी कुठलीही शिकवण दिलेली नाहीये. त्या ठिकाणी रामाचं नाव घेतलं जातं, जय श्रीराम म्हणलं जातं. अहो ज्या मर्यादा पुरुषोत्तम रामाने जे आहे त्या ठिकाणी
आपल्या पत्नीला त्या ठिकाणी लंकेतून आणण्यासाठी संपूर्ण जग जे आहे ते इकडचं तिकडं केलं. त्या ठिकाणी त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेऊन जे आहे ती विकृती त्या ठिकाणी दाखवली जाते. मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेऊन जे आहे ते मर्यादा संपूर्ण ओलांडल्या जातात. या गोष्टी ज्या आहेत त्या कुठल्या परिप्रेक्षामध्ये बसवल्या जाणार आहेत, हा माझा प्रश्न आहे. आणि या सगळ्या गोष्टी घडून गेल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका म्हणणाऱ्यांविषयी तर मला विशेषच वाटतं, की एखाद्या ठिकाणी एखाद्या माणसाने जर खून केला तर तुम्ही अशाच गोष्टी बोलणार आहात का? त्या ठिकाणी माता भगिनींवर हल्ले झाले, त्या ठिकाणी घरं जाळली गेली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका असं म्हणलं जातं. या सगळ्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराज स्वतःहून काहीतरी बोलतात असा आमचा अजिबात समज नाहीये. माझा तर असा क्लिअर कट आरोप आहे की त्यांच्या आजूबाजूचे लोक जे आहेत ते या गोष्टी करण्याला त्यांना जे आहे ते प्रवृत्त करतात. याच्याही पलीकडे जाऊन जे आहेत एकनाथ शिंदे मध्ये दुसरा राज्याभिषेक सोहळा जो रायगडावर झाला त्या ठिकाणी बोलले की मी करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी करणार. सगळ्यात पहिली गोष्ट एकनाथ शिंदे यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी, एकूणच संस्कृतीविषयी आणि या सगळ्या गोष्टींविषयी कुठल्याही पद्धतीची आत्मीयता दिसत नाही. दिसत असती तर त्यांनी वर्ष दीड वर्ष अगोदरच त्या गोष्टी करून बसल्या असत्या, अतिक्रमण काढलं असतं आणि त्या अतिक्रमण काढण्याला कोणाचाही विरोध नव्हता. मात्र त्यांनी एवढ्या दिवस या गोष्टी ज्या आहे करण्यासाठी का लावलं? कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्क्रिप्टेड आहेत. आता हे स्क्रिप्ट का लिहिलं जातंय, याच्या मागचं कारण काय आहे, याच्या मागचं जे आहे ते अनाजी पंथ कोण आहेत, हा जो आहे तो खूप मोठा संशोधनाचा विषय आहे खरं तर. कारण की आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बहुजन समाजाने, ज्या बहुजन समाजाला एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, नंतर आता रामाचं नाव घेऊन जो काही द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला महाराष्ट्रामध्ये, त्या द्वेषाला पुरून इथला संबंध बहुजन समाज आणि मुस्लिम समाज जो आहे तो पुन्हा उभा राहतोय आणि एकमेकांना गळ्याला गळा लावण्यासाठी जो आहे तो तत्पर आहे एकमेकांना. आज आपण पाहतोय या सगळ्या घडामोडी होत असताना ही धोक्याची घंटा कोणासाठी आहे? तर ही धोक्याची घंटा त्यांच्यासाठी आहे ज्यांनी लोकसभेमध्ये 400 पारचा तर नारा दिला, मात्र त्यांचा जो काही रथ आहे तो 240 वर येऊनच थांबला. त्यांना सगळ्यात मोठी धोक्याची घंटा असल्यामुळे या सगळ्या गोष्टी प्री प्लॅन ज्या आहे त्या करण्यात आल्या महाराष्ट्रामध्ये. आणि बहुजन समाजापासून मुस्लिम समाज कशा पद्धतीने लांब जाईल, द्वेष कसा करता येईल. नाहीतर विचार करा तुम्ही की त्या गजापूरचा आणि त्या विशाळगडावरील अतिक्रमणाचा काय संबंध होता? कशाशीच काही संबंध नव्हता. तुम्हाला अतिक्रमण विशाळगडावर झालंय ना, विशाळगडावर त्या ठिकाणी अतिक्रमण झालंय, त्या ठिकाणी जे अतिक्रमण झाले त्याच्यासाठी पोलिसांवर हल्ले झाले, पोलिसांवर तलवारीने वार झाले, माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण झाली. हे कुठले शिवप्रेम आहे आणि हे कुठलं ही कुठली रामभक्ती आहे, हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना बरेचसे लोकप्रतिनिधी म्हणा, बरेच जण शांत बसलेत, या सगळ्या गोष्टींचा निषेध करत नाही. माझी त्या सर्वांना विनंती आहे, खऱ्याला खरं म्हणा, चुकीला चूक म्हणा. विशाळगडावरचं अतिक्रमण चूक आहे, त्याचं कुठल्याही पद्धतीनं समर्थन नाहीये. त्याचं त्या ठिकाणी अतिक्रमण काढलं गेलंच पाहिजे. एवन दर्ग्याच्या बाबतीमध्ये जे प्राचीन जे काही बांधकाम होतं आणि इतर जर काही बांधकाम विना परवानगी काही त्या ठिकाणी बांधलं गेलं असेल तर तेही काढलं गेलं पाहिजे. सेम विथ चंदनवंदन किल्ल्यावर ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या ठिकाणी जर विना परवानगी काही बांधकाम झालेलं असेल ते देखील काढलं गेलं पाहिजे. मात्र या गोष्टी करत असताना सर्वसामान्य लोकांचा, ज्यांचा कशाशी काहीही संबंध नाहीये, त्या लोकांना या गोष्टीसाठी त्रास देण्याची काहीही अजिबात गरज नाही. जर त्या गोष्टींना त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना टार्गेट केलं जातंय, विशेष करून मुस्लिम समाजालाच टार्गेट केलं जातंय. एखाद्याला घर उभं करायला आयुष्य जातात, लोकांची घरं उभी करायला आयुष्य. आपण पाहत असाल की लोकांच्या 2-2, 3-3 पिढ्या जातात घरं बांधण्यासाठी, मात्र घरं बांधली जात नाहीत लोकांची. आणि ज्यांची घरं बांधलेली आहेत त्या ठिकाणी त्यांची घरं जाऊन जाळली जातात. ही गोष्ट चांगली आहे का? लोक 10-10, 20-20 वर्ष मागे जातात त्या गोष्टीमुळे, लोकांची प्रगती खुंटते. या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कोण घेणार आहे? या सगळ्यांची मित्र म्हणतो की त्या ठिकाणी ज्यांनी आंदोलन ते पुकारलं होतं त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना मदत केली पाहिजे, त्यांनी त्या ठिकाणी त्यांना अर्थसहाय्य केलं पाहिजे, त्यांनी त्यांना पुढे आणलं पाहिजे. का? कारण की त्यांचा कशाशी काही संबंध नव्हता. तुम्ही महाराष्ट्र शासनाला तरी ही त्या ठिकाणी विनंती, सूचना, त्याच्यासाठी आंदोलन करा की त्या लोकांना मदत मिळावी, कारण त्यांचा कशाशी काही संबंध नाही. ज्यांचा संबंध नाही त्यांना त्रास कशाला देतात? आणि ज्यांचा संबंध आहे त्यांना कायदेशीर त्या ठिकाणी नोटीस बजावलेली आहे. त्याचं काम जे आहे ते कायदा करेल, त्या ठिकाणी राज्य शासन करेल, राज्य सरकार करेल. जर राज्य सरकार करत नसेल तर त्या लोकांना त्या ठिकाणी जाऊन मारहाण करण्यामध्ये आणि त्या ठिकाणी त्याच्या अनुषंगाने पोलिसांना मारहाण करण्यामध्ये कुठलं शिवप्रेम आलंय आणि कुठली रामभक्ती त्याच्यामध्ये आलेली आहे, हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. हा सगळा जो काही व्हिडिओ बनवलेला आहे, हा सगळा व्हिडिओ आपण व्यवस्थित पाहाल अशी मी अपेक्षा करतो. आणि हा फक्त पाहू नका, माझी अशी विनंती आहे की ज्या ज्या किल्ल्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केलाय, प्रतापगड, सज्जनगड, त्यानंतर सिंहगड, या सगळ्या किल्ल्यांवर भेटी देऊन या, त्या किल्ल्यांवरची अतिक्रमणं पहा.
आणि त्याच्यानंतर ठरवा की बाबा किल्ल्यांवरची जे अतिक्रमण आहे फक्त एका विशिष्ट धर्मियांशी निगडीत आहे, फक्त दर्गा दिसली म्हणून तुम्हाला त्रास आहे का खरंच वेगवेगळ्या अतिक्रमणांचा तुम्हाला त्रास आहे. आपण काही दिवसांपूर्वी तुम्ही पाहताय की काही जण त्या ठिकाणी एका आजीचा व्हिडिओ व्हायरल करत होते किल्ल्यावरचा, की हे लोक पैसे कमावण्यासाठी येत नाही, फक्त घर चालवण्यासाठी या ठिकाणी येतात. त्यांच्याकडून पाणी घेत जा, त्यांच्याकडून ताक घेत जा, त्यांच्याकडून लिंबू सरबत घेत जा. अशा पद्धतीचं एक भावनिक रील जे आहे ते काही जण बनवताना आणि ते व्हायरल करताना दिसतात. अशाच पद्धतीचं मुस्लिमांसोबत का होऊ शकत नाही? त्या ठिकाणी नमाजी टोपी घालून, पठाणी घालून एखादा मुस्लिम विक्रेता बसला आहे आणि त्या ठिकाणी त्याच्याकडून देखील घ्या. स्वराज्यामध्ये सर्वांना सर्वसमावेशकता आणि सर्व धर्म सहिष्णुता होती, त्यामुळे आपण मुस्लिमांकडून देखील खरेदी केलं गेलं पाहिजे. या पद्धतीचे का बरं रील बनवले जात नाही? द्वेषच का पेरला जातो? आणि तुम्हाला द्वेष पेरायचा तर पेरा, आम्हाला काही त्रास नाही त्या गोष्टीचा. मात्र कृपा करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका, त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेऊ नका, कारण ही प्रतीकं ही द्वेषाची प्रतीकं नाहीयेत. ही प्रतीकं समाज जोडणारी प्रतीकं आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड जाती आणि सर्व धर्मांना जोडण्याचं प्रतीक आहे. राम हे भारताच्या संस्कृतीचं प्रतीक आहे. तर या प्रतीकांचं नाव घेऊन कृपा करून द्वेष पसरवू नका, अशी माझी विनंती आहे. तुम्हाला तुमच्या राजकारणासाठी जर द्वेष करायचा आहे, निश्चित करा, जो समोरच दिसतोय. मात्र ह्या प्रतीकांची कृपा करून नाव घेऊ नका, या प्रतीकांना कृपा करून बदनाम करू नका. आणि या प्रतीकांना कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न जरी करत असेल, तर या सगळ्या घटना ज्या काही घडतात, या घटनाच्या अनुषंगाने या प्रतीकांचा द्वेष देखील करू नका, अशी देखील मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. हा जो व्हिडिओ आहे कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भीम.